महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुमच्या समोर जी वेबसाईट दिसत आहे digital712.mahabhumi.gov.in, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे. या लिंक वरती तुम्हाला घर बसल्या तुमच्या सातबाऱ्याचा जो फेरफार आहे तो ऑनलाईन कसं पाहायचं, म्हणजे तुम्ही जर जमीन खरेदी विक्री केलेली असेल किंवा वारस नोंद असेल किंवा इतर फेरफार असतील तर ते बदल करण्यासाठी सातबाऱ्यामध्ये तुम्ही जो फेरफार दिलेला असतं, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट जमा केलेले असतात तलाठी ऑफिसमध्ये, तिथून एक नोटीस काढली जाते. ते म्हणजे आपल्या चावडीवरती तुम्हाला ती दिसते, फेरफार नंबर पडतून त्या फेरफार नंबरनेच तुमच्या सातबाऱ्यामध्ये बदल होत असतात. तर तो फेरफार कसं पाहायचं तुमच्या जमिनीचा ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला खाली एक नंबरचा जो ऑप्शन दिसत आहे सातबारा फेरफार, या ऑप्शनवरतीच हा ब्ल्यू टिक ठेवायचा आहे. तिथं ठेवल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचं जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर इथं बघू शकता तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे आणि इथं कॅप्चा आहे, तसं हा कॅप्चा तुम्हाला भरून घ्यायचा आहे. इथं कॅप्चा भरल्यानंतर खाली इथं तुम्ही ऑप्शन बघू शकता, आपली चावडी पहा. आपली चावडी पहा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सर्व प्रोसेस तुम्हाला मी मोबाईलवरून दाखवत आहे. म्हणजे कॉम्प्युटरची गरज नाही, लॅपटॉपची गरज नाही किंवा कुठं दुसरीकडेही तुम्हाला जायची गरज नाही. घर बसल्या तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवरून तुम्ही हे पाहू शकणार आहात फेरफार. तर त्यामध्ये तुम्हाला इथं आपली चावडीवरती पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तर इथं पुढे तुमच्या समोर असं पेज ओपन होणार आहे. तिथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, एक हरकत कालावधी चालू फेरफार नोटीस आणि दुसरं गावातील प्रलंबित फेरफार माहिती. म्हणजे आता आपण हरकत कालावधी चालू फेरफार नोटीस म्हणजे इथं तुम्हाला त्या नोटिसा पाहायला मिळतील जे तुम्ही तलाट्यांना डॉक्युमेंट दिलेले असाल, खरेदी असेल, इतर फेरफार असतील, वारस नोंद असेल, त्यांची नोंद झालेली आहे. त्याच्यावरती तुम्हाला नोटीस पिरियड दिला जातो, म्हणजे हरकत नोंदवण्यासाठी काही कालावधी असतो निश्चित 15 दिवसाचा, तो इथं तुम्हाला या ऑप्शनमध्ये पाहायला मिळतं. तुम्हाला जर हरकत घ्यायची असेल तर तुम्ही तलाट्याकडे जाऊन हे फेरफार काढून प्रिंट काढून हरकत घेऊ शकता, त्यांना लेखी तसं देऊ शकता. आणि जर दुसरा ऑप्शन पाहायला गेलं तर गावातील प्रलंबित फेरफार माहिती, तर हे सुद्धा तुम्हाला इथं दिसणार आहे, हे बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरून तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या जमिनीचे किंवा सर्वे नंबर तुमचं किंवा गट क्रमांकाचे जर फेरफार असते, नोटीस असते चालू फेरफारची, ते पाहायला मिळते किंवा त्यासोबतच प्रलंबित फेरफाराची सुद्धा नोटीस मिळते. आणि तुम्हाला एक सर्वात महत्वाचं पॉईंट सांगतो, तुम्हाला जर त्या सर्वे नंबर बद्दल किंवा जे नोटीस पडलेली आहे त्याच्यावर काही हरकती घ्यायची असतील तर कुठेही जायची गरज नाही, मंडळ अधिकाऱ्याकडे जायची गरज नाही, तहसील ऑफिसला जायची गरज नाही. हे फक्त तुम्हाला तलाठी ऑफिसमध्येच हरकती घेतल्या जाणार आहेत. आणि तुम्ही जर हरकती घेतली तर त्याचा विचार सुद्धा तलाठी स्तरावरच केला जाणार आहे. इथं जर गेलं तर तुमचे हरकत घेतलीच जाणार नाही. तलाठी ऑफिसमध्येच तुम्हाला हरकत किंवा काही कंप्लेंट असेल तर ते नोंदवायचे आहे संबंधित फेरफार संबंधी. तर अशा प्रकारे इथं आल्यानंतर क्लिक करायचं. इथं जो ऑप्शन दिसत आहे तुमच्या फेरफारच्या समोर, समजा तुमचा फेरफार नंबर XYZ आहे आणि त्याच्यासमोर हा पहा हे जो ऑप्शन दिसत आहे, या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची फेरफारची पूर्ण नोटीस पाहायला मिळणार आहे. या नोटिसीमध्ये तुम्ही फेरफार माहिती मिळाल्याचा दिनांक, त्यासोबतच फेरफार टाकलेला दिनांक, हे सर्व माहिती ते अंतर्भूत असते. त्यासोबतच सर्वे नंबर, गट क्रमांकाचा सुद्धा समावेश असतो. कुठल्या प्रकारचा फेरफार आहे ते सुद्धा इथं संबंधित तुम्हाला माहिती मिळते. तर अशा प्रकारे हे घर बसल्या तुम्हाला फेरफार चावडीवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अगदी सोपी माहिती होती. आवडली तर आपल्या मित्रांना शेअर करा, तसंच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवीन नवीन तुम्हाला शेतकऱ्यांना जे महत्वाच्या इन्फॉर्मेशन असतात शासकीय, ते भेटत राहणार आहेत भविष्यामध्ये. धन्यवाद.